त्यामुळं जर येत्या काळामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले नाही तर या सर्वेनुसार उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेची सत्ता। मित्र हो नमस्कार। मुंबई महापालिकेवर सगळ्याच पक्षांचा डोळा आहे। या महापालिकेवर आपली सत्ता असावी यासाठी राजकीय पक्षाची बघा अक्षरशः चढाओढ लागलेली आहे आणि भाजपचं तर काय हो, हे खूप जुनं स्वप्न आहे। पण मुंबईवर असलेली शिवसेनेची छाप आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव यामुळे मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे। आता मात्र ती शिवसेना फुटलेली आहे आणि म्हणून मग काय जुनं स्वप्न आता साकार होऊ शकतं असं एक नवं स्वप्न भाजपला पडू लागलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसांमध्ये दुही निर्माण केलेलीच आहे, पण ठाकरेंची छाप मात्र त्यांना पुसता आलेली नाही अजूनही। त्यातच आता उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा हालचाली ज्या काही सगळ्या गतिमान आता होऊ लागलेल्या आहेत। भाजपाचं स्वप्न त्यामुळे धुळीला मिळतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। अवघी महायुती हादरली आहे या ठाकरे बंधूंना। दुसरीकडे मात्र अजूनही ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झालेलं नाही। ते न होण्यामागही किंवा ते लांबवण्यामागही ठाकरे बंधूंचंच मिळून एक राजकीय समीकरण सुद्धा असू शकतं। महायुतीला गाफील ठेवण्यासाठी किंवा त्यांना कुठली चाल खेळता येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक हा निर्णय लांबणीवर टाकला जाऊ शकतो। ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होईल आणि नाही एकत्र आले तर काय होईल हे सांगणारा एक सर्वे आता समोर आला। अर्थात हा सर्वे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेला आहे, म्हणजे अंतर्गत सर्वे आहे। विजयी मेळाव्याच्या निमित्तानं बघा ठाकरे बंधू एका व्यासपीठावर आल्यानंतरचा हा सर्वे आहे, आधीचा नव्हे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना 100 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात असा हा सर्वे सांगतो। या सर्वेमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला 25 पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे। बघा 2012च्या महापालिका निवडणुकीमध्ये एकसंध शिवसेनेला 75, भाजपाला 71 जागा मिळालेल्या होत्या। 2017 मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढलेले होते, त्यावेळी शिवसेनेला 84 आणि भाजपाला 82 तर मनसेला 7 जागा मिळालेल्या होत्या। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 40 पेक्षा सुद्धा अधिक आमदार म्हणजे माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झालेले आहेत, पण तरी सुद्धा ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांच्या समोर हे माजी नगरसेवक निष्प्रभ ठरतील अशी माहिती या सर्वेतूनच पुढे आलेली आहे। ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका पुन्हा एकदा त्यांच्या ताब्यात राहू शकते, ठाकरे ब्रँड कायम राहू शकतो। पण ठाकरे बंधूंची युती नाही झाली तर मात्र ही महापालिका महायुतीकडे जाऊ शकते आणि यामध्ये सर्वाधिक नुकसान राज ठाकरे यांच्या पक्षाचं होणार आहे। त्यांच्या केवळ 10 जागा येतील आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून येतील असा सर्वेमध्ये अंदाज आहे। त्यामुळं जर येत्या काळामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले नाही तर या सर्वेनुसार उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेची सत्ता राखताना अपयश येऊ शकतं। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आता हे सगळं अवलंबून आहे। आता प्रतीक्षा जी उरली आहे ती फक्त ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची। पाहूया पुढे काय काय होतंय। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।